नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करतात का, तसंच यावर्षी घालायच्या शुभ रंगाच्या साड्या कोणत्या आहेत, नियम कोणते पाळायचे आहेत, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना काही नियम पाळणं गरजेचं आहे. ह्या नियमांचं पालन केल्याने तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. तर त्या दिवशी काय करायचं आहे, सकाळची तयारी. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर स्वच्छ आणि चांगले कपडे घालायचे. लाल किंवा पिवळे कपडे परिधान करायचे आहेत. त्या दिवशी लाल आणि पिवळा रंग हा अतिशय शुभ आहे. त्या दिवशी तुम्हाला म्हणून लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्याच्यानंतर वडाच्या झाडाची पूजा. वडाच्या झाडाला पाणी, दूध, मध, दही, हळद, कुंकू आणि फुलं अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर वडाला धागा बांधायचा आहे. प्रदक्षिणा घालायच्या आहेत. वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. उपवास. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करणं हे गरजेचं आहे. उपवासाला फळं, शेंगा, दूध आणि इतर सात्विक पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला वटसावित्री व्रताची कथा ऐकायची आहे. जर ऐकायला जमत नसेल तर तुम्ही ती वाचली तरी सुद्धा चालेल. तर त्या दिवशी तुम्हाला गरजू लोकांना दानधर्म करायचा आहे. अन्न, वस्त्र किंवा फळं दान करायचे आहेत. सुवासिनींची ओटी भरणं. त्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर 5 सुवासिनींची ओटी तुम्हाला भरायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करायच्या नाहीत. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की तुम्ही अशुद्ध घाणेरडे कपडे घालायचे नाहीत. त्या दिवशी अशुद्ध कपडे अजिबात परिधान करायचे नाहीत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही नकारात्मक विचार कुठल्याही प्रकारचा आपल्या मनात आणायचा नाही. अति खर्च हा टाळायचा आहे त्या दिवशी. त्याचबरोबर खोटं कोणाशीही बोलायचं नाही किंवा कोणालाही त्रास द्यायचा नाही. त्या दिवशी सात्विक भोजन, उपवासाच्या वेळी सात्विक भोजनच करायचं आहे. म्हणजेच मांसाहार आणि इतर अशुद्ध पदार्थ हे तुम्हाला त्या दिवशी टाळायचे आहेत. आता अविवाहित मुलींसाठी, अविवाहित ज्या काही महिला आहेत तर त्या महिला वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चांगले पती मिळवण्यासाठी प्रार्थना करू शकतात. त्याचबरोबर पिवळे कपडे परिधान करणं आणि देवीची प्रार्थना करणं हे अत्यंत शुभ आहे. त्यामुळे या दिवशी त्या पिवळे कपडे किंवा पिवळे वस्त्र आहे ते परिधान करू शकतात. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरवा, लाल, गुलाबी आणि पिवळा रंग हा खूप शुभ आहे. या रंगाचे कपडे किंवा साड्या नेसणं हे खूप शुभ आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी आणि पिवळा रंग या रंगाच्या साड्या घालू शकता. तर लाल रंग हा सौभाग्य आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे हा लाल रंगसुद्धा अतिशय शुभ आहे. हिरवा रंग हा रंग नवीन जोडप्यासाठी आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीसाठी अत्यंत शुभ आहे. त्यामुळे हा हिरवा रंगसुद्धा त्या दिवशी खूप शुभ आहे. गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे. पिवळा रंग हा रंग भगवान विष्णूंचं प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा या रंगाच्या साड्या किंवा या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता. तुम्ही त्या दिवशी निळा, काळा, पांढरा या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. हे रंग वर्ज्य आहेत. सर्वांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न, गर्भवती स्त्रिया व गरोदर स्त्रिया आहेत त्या महिला वडाच्या झाडाची पूजा करू शकतात का, असा हा प्रश्न सर्वांना पडतो. तर ताईंनो, गरोदर महिला ह्या वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. वटपौर्णिमेच्या दिवशी गरोदर महिला वडाची पूजा करू शकतात. या पूजेमध्ये वडाला हळद, कुंकू, वस्त्र आणि फुलांनी सजवतात. तसेच वडाच्या फेऱ्या घेण्यासाठी सुद्धा त्यांना परवानगी आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी गरोदर महिला ह्या उपवास सुद्धा करतात, फलाहार करतात आणि त्याच्यानंतर पूजा सुद्धा करतात. गरोदर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, तर वडाच्या जवळ जायचं, वडाच्या पावलाजवळ जाऊन वडाला नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर हळद, कुंकू आणि फुलं अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर वडाला फळं आणि नैवेद्य, दूध, साखर इत्यादी अर्पण करायचं. त्याच्यानंतर वडाला फेरे घ्यायचे आहेत. पण गरोदर महिलांना जास्त फेऱ्याची गरज नाही. त्यामुळे त्यांनी कमी फेरे घेतले तरी सुद्धा चालतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची आरती करायची आहे. गरोदर महिलांनी वडाची पूजा करताना काय काळजी घ्यावी, तर गरोदर महिलांनी फलाहार, वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास केला असेल तर फलाहार हा घ्यावा. तसेच
त्यांनी जास्त फेरे घ्यायचे नाहीत. वडाला जास्त फेरे घेण्याची त्यांना गरज नाही. शांत आणि सावकाश राहायचं आहे. पूजेच्या वेळी त्यांनी शांततेत पूजा करायची आहे. तसंच त्या दिवशी तुम्हाला जर का काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग डॉक्टरच्या सल्ल्याने जर डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं तर आराम करा. आणि जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही शांत आणि सावकाश पद्धतीने पूजा करा. तुमच्या आरोग्यावरती अवलंबून आहेत ह्या गोष्टी. तर बघा, गरोदर महिला ह्या वडाची पूजा करू शकतात आणि ही पूजा त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. वडाची पूजा केल्यानं त्यांना शांती आणि सकारात्मकता मिळते. त्यामुळे गरोदर महिलांनी नक्कीच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी. तर ताईंनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.